राहू द्या कडे आवाज कमी चटा कुठे गेला पाहिजे का माईक नसला तरी चालू आवाज यायला आवाज आहे इकडे घ्या आवाज जास्त आहे त्याला माईक नसला तरी चालू इकडे थांब ना त्याला माईक पुढे घ्या आता तसं शिट्टी मारते ड्रायव्हर पडलाय ना ड्रायव्हर पडले आवाज कमी करा पटना जरा आवाज कमी ठेव कमी लय वाढवला की आवाज ते मारतो
पंढरपुरा
सर्व कुकुलाचे फल मिळाले क्षमा देवी पांडुरंगा पांडुरंगा
प्रतिज्ञा देव करतो टिकत नाही. प्रतिज्ञा मोठे मोठे राज्य करतात टिकत नाही. पण ही संतांची प्रतिज्ञा आहे. 700 वर्षापूर्वी माऊलींनी ही प्रतिज्ञा केलेली आहे. कुणाच्या टिकल्या प्रतिज्ञा आणि कुणाच्या नाही टिकल्या. पण माऊलींची प्रतिज्ञा ही 700 वर्षापूर्वी केलेली अजून प्रतिज्ञा ती टिकलेली आहे. रावणाने प्रतिज्ञा केली होती. रावणाने प्रतिज्ञा केली होती की सोन्याला सुगंध देईन, खारा समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करीन. पण एकही त्याची प्रतिज्ञा पुरी झाली नाही. आणि त्याची घरे किती होती? 5 लक्ष घरं पाषाणाची, 7 लक्ष घरं काश्या आणि तांब्याची, 7 कोटी घरं शुद्ध कांचनीची सोन्याची होती. पण टिकलं का? काही टिकलं नाही. आणि माऊलीची संपत्ती आमची बघा. जयाच्या दारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयशे बळ रेडा बोले. आणि त्याच्या घरात दारात सोन्याचा पिंपळ आहे. त्याच्या घरात किती संपत्ती असेल ही विचार करा. तुम्ही संपत्ती विचार केला ना तर आपण संसाराची संपत्ती म्हणतो. संसाराची संपत्ती कवडी पण येत नाही. रावणाचं उदाहरण घ्या. एवढा असून कवडी संग नाही आली. पण माऊलीच्या संपत्तीमध्ये अजून आपण एवढं फळ म्हणतोय. त्यांनी संपत्ती करून ठेवलेली. किती संपत्ती करून ठेवलेली. आपण ज्ञानेश्वरी हरिपाठ चांगदेवपासाठी याच्यावर आपण पोट भरतोय ना. माऊलीची संपत्ती कुठली आहे तर माऊलीची संपत्ती नाममात्राची. नाममात्राची संपत्ती कुणी घेऊ शकत नाही. तुमचा मुलगा सुद्धा घेऊ शकत नाही किंवा बायको सुद्धा घेऊ शकत नाही. मग असली संपत्ती माऊलीची आहे. म्हणून जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयशे बळ रेडा बोले. कशासाठी मी सांगतोय? त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ होता का? होता का सोन्याचा पिंपळ? का महाराज? सोन्याचा पिंपळ नव्हता. सोनं हे संसार आहे. आणि या संसाराच्या मागे आपण सोन्याच्या पाठीमागे लागलेले. सोन्याचं हे संसार आहे. संसार दुःखामुळे चहूकडे इकडं विश्रांती नाही होते. मग माऊलीच्या दारात कशाचा पिंपळ होता? माऊलीच्या दारात सुखाचा पिंपळ होता. कुठं सुख आहे? प्रपंचामध्ये सुख आहे का? बिलकुल नाही. माऊलीच्या दारात सुखाचा पिंपळ होता. त्या पिंपळाच्या खाली त्या गोरात जाऊन आपण जर बसलो तर आपल्याला सुख वाटतं. मग सुख कुठे आहे? सर्व सुखाची आग
आपण तुम्हाला सांगून देतो. कौरव आणि पांडव, कौरवांनी पांडवांना जुगार खेळण्यासाठी बोलवलं आणि जुगार खेळण्यासाठी बोलवल्यानंतर कौरवांकडून शकुनी मामा आणि पांडवांकडून धर्मराजा डाव सुरू झाला. एक दोन डाव सुरू झाले आणि सुरू झाल्याच्या नंतर काय केलं म्हणले आता कारण कपट पांडव होते ना, कौरव होते ना, ते म्हणले आपण पैजीवर खेळायचं. पैजीवर खेळायला लागल्याच्या नंतर म्हणले धर्मराजाने आपला तो सोन्याचा हार होता तो लावला पहिला डावाला. लावल्यानंतर तो हारला, परत जमीन लावली ती हारली, राजवाडा लावला तोय हारला, परत एक भाव लावला तोय हारला. मग धर्मराजा म्हणला मामाश्री आता आपण डाव बंद करू. तर शेकोटी मामा काय म्हणले, तू धर्मराजा आहेस, खोटं बोलू नकोस, तुझ्यापाशी अजून एक वस्तू आहे. ती म्हणजे कोणची म्हणले द्रौपदी. मग परत डाव लावला आणि वयाचं ते झालं कृपा. पांडव हरले आणि कौरव जिंकले. जिंकल्याच्या नंतर दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं द्रौपदीला दरबारामध्ये घेऊन ये. दुःशासन गेला दरबारात द्रौपदीला आणायला आणि गेल्याच्या नंतर मला तुला दरबारात बोलावलंय. ती म्हणली आपल्या दरबारात श्रेय येत नाही, तू दरबारात यायचं, तू आमची दासी झालेली आहेस, आता तुला यायलाच पाहिजे. मी येणार नाही म्हणल्यावर तिला फरफडी ती झाली. आता बघा की कौरव तेच शिकले होते, पांडव तेच शिकले होते, पण नाव याची कशी आहे, दुर्योधन, दुःशासन, दुसऱ्याच्या धनुष्याचं डोळा, म्हणून तिला फरफडी काढली. ती पुढची कथा मला सांगायची नाही. हे सगळं घेतलं आणि घेतल्याच्या नंतर मग काय झालं, भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुराला त्यांना सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं की आता काय झालं असेल ते झालं असेल, पण अर्धलाचे पांडवांना द्या आणि अर्धलाचे कौरवांना घ्या आणि तुम्ही हे करा. पण दुर्योधनाने प्रतिज्ञा केली की मी सुरीच्या पोका एवढी जागा सुद्धा पांडवांना देणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. आणि केल्याच्या नंतर युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्याच्या नंतर पहिला दुर्योधनाला आणि भगवंत झोपलेले होते, उशाला बसला आणि नंतर अर्जुन आला. अर्जुन पायापाशी बसला आणि पायापाशी बसल्यावर लगेच अर्जुनाच्या अंगातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे आवाज येत होते. आल्याच्या नंतर भगवंत लगेच उठून बसले आणि बसल्याच्या नंतर अर्जुनाला विचारलं तू कधी आला, तर म्हणले आता दुर्योधन मागून म्हणतोय मी त्याच्या आधी आलो देवा. अरे भगवंत म्हणले दुर्योधना कोण कधी येऊ दे, मला अर्जुन दिसला पुढे आधी म्हणून त्याला मी म्हणलो बरं राहू दे. म्हणले तुम्ही कशाला आलाय हे मला माहिती आहे, पण माझी एक प्रतिज्ञा आहे की मी ज्या बाजूने असेल त्या बाजूने लढणार पण नाही, शस्त्र पण चालवणार नाही, फार झालं तर एक सल्ल्याची गोष्ट सांगणार. असं सांगितल्याच्या नंतर दुर्योधन म्हणला काय लढणार नाही, काय करणार नाही, मग ह्याला काय घेऊन करू मी. म्हणला मग तुमचं काय करा, मला सैन्य द्या, शपथ आलाय सैन्य मला द्या, यादव सैन्य. म्हणले ठीक आहे घे. अर्जुनाला विचारलं अर्जुना तुला काय पाहिजे, तुला पण अर्जुन म्हणला देवा तू एकटाच असलेला मला बाद झाला. आणि दुसऱ्या दिवशी लढाई सुरू झाली. लढाई सुरू झाल्याच्या नंतर कौरवांचे ढीग लागला सैन्यांचा, पण पांडवांकडून एकही सैन्य गेला नाही. मग दुर्योधन भीष्माचार्याला म्हणला की दिसायला आमच्या बाजूने असायला तुम्ही पांडवांकडून दिसताय,
प्रतिज्ञा करतो. अशी प्रतिज्ञा केल्यानंतर दुर्योधन खूप झाला, पण पांडवांकडे दुःख झाले. पांडव चिंता करू लागले, बाकी आता हा भीष्मराजाची प्रतिज्ञा आहे, ही खरी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पांडवांकडून फार दुःखी पांडव झाले. झाल्याच्या नंतर द्रौपदीने भगवंताचा धावा केला आणि धावा केल्याच्या नंतर भगवंत आले आणि भगवंत आल्याच्या नंतर विचारलं, द्रौपदी एवढ्या रात्री तू बोलवायचं काय कारण? तर म्हणजे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या दिवस असं ते मावळपर्यंत एका पांडव ठेवणार, तो प्रतिज्ञा खरीच करतो असं सांगितल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणले, द्रौपदी काही काळजी करायची गरज नाही तुला. द्रौपदीला खांद्यावर घेतलं आणि चपला हातात तिथे गेल्या. भीष्माचार्य म्हणले, आता ध्यानाला बसलेला असेल आणि ध्यानाला बसलेल्या असताना तू फक्त पाया पडायचं आणि बांगड्या फक्त वाजवायच्या, बाकी काही बोलायचं नाही एवढं सांगितलं. आणि भगवंत दरवाजावर बसले आणि द्रौपदी आत गेली, पाया पडली. पाया पडल्याच्या नंतर बांगड्या वाजवल्या. भीष्माचार्यांनी म्हणले, अखंड सौभाग्यवती. द्रौपदी म्हणली, अहो तुम्ही काल तर प्रतिज्ञा केली आणि आज असं म्हणताय कोण? अरे द्रौपदी तू आणि तुला कुणी इथं आणलं? म्हणले, माझ्या गाड्या सगळं आले मी. मग पुढे गाडी को दाखव बाहेर. भीष्माचार्य आला तर भगवंतांनी घोंगडा अंगावर घेतलेलं आणि खाली बसलेले आणि चपला हातात द्रौपदीच्या. भीष्माचार्यांनी अशी घोंगडीवर उचलली आणि उचलल्याबरोबर देव खाली. अरे बापरे, भीष्म मला केला खरा धनुर्धर. असं झाल्याच्या नंतर भीष्माचार्य म्हणले, अरे द्रौपदी असले 100 भीष्माचार्य होऊन गेलं तरी तुझ्या केसाला धक्का लागेल का? कारण हे तुझ्या संग आहे ना. हे असल्यानंतर कोण काय करील म्हणले तुला? भगवान तुझ्या पाठीशी आहे, तुला कोण काय करील म्हणले. आणि तिथून पुढे दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध सुरू झालं. आणि युद्ध झाल्याच्या नंतर भीष्माचार्यांनी जो बाण लावला आणि त्या बाणाने अर्जुन मरणार त्या क्षणी भगवंताने उडी खाली मारली आणि उडी मारून सुदर्शन चक्र सोडलं. त्या क्षणी भीष्माचार्यांनी उडी मारली आणि भगवंताला म्हणला, तू देव आहे. वाऱ्याला म्हणतो थांबायचं नाही, सागराला म्हणतो वलंघन करायचं नाही, पर्वताला म्हणतो जागेवर आणायचं नाही. तू भीष्माचार्य, तू प्रतिज्ञा मोडलीस. विठ्ठल विठ्ठल. कुणी प्रतिज्ञा केल्या? रावणाने प्रतिज्ञा केली, दुर्योधनाने प्रतिज्ञा केली, परत देवाने प्रतिज्ञा केली, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. पण ह्या मोडल्या. पण आमच्या माऊलीने 700 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली, ती अजूनही चालू आहे. अभंगाच्या पहिले अवघाची संसार सुखाचा संसार
अजून चालू आहे ती प्रतिज्ञा कुठली आहे पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार नाही तुळशी माळा गोपी चिंतन केला हृदय कल्पना वैष्णवाचा 700 वर्षापूर्वी केली प्रतिज्ञा ती माऊलीने अजून चालवलेली आहे म्हणजे माऊली किती मोठे माऊली मोठ्या वैष्णव माऊली काय साधे नाही वैकुंठी भवन घर केले अरे आळंदी मध्ये वैकुंठ आणलंय म्हणून आपण माऊलींच्या तिकडे आळंदीला जावं दर महिन्याला जावं अहो त्या माऊली म्हणजे काय आहेत आपली आई अशी प्रतिज्ञा केलेली आहे ज्या टायमाला माऊलीची वारी निघती त्या टायमाला आळंदीहून निघाली की पुण्यात येते पुण्यातून निघली की सासवडला जाते सासवडहून निघली किंवा जेजुरीला जाते जेजुरीला निघाली की वाल्याला जाते वाल्याला निघाली की लोणंदला जाते लोणंदला निघाली की तरडला जाते तरडून फलटण बरड नाथपुते वेळापूर आणि माळशिरस बंडीशे वाघा थांबलं संसार थांबतो का संसार कधीच थांबत नाही पण जिथं थांबलं तिथून आपण माऊलीवरती पडतो दर्शनाला आणि तिथून माऊली आपल्याला इथून मांजरीच्या पिलासारखी भोका कसा खायला येतो भोका माहितीये का तुम्हाला भोका म्हणजे यम का उचली हे माहिती नाही पण ते मांजरीला काय करतं 10 गरम फिरवतं कधी भोका उचली म्हणून हे आपले आपल्याला कधी भोका उचली हे सांगता यायचं नाही मग अशी माऊली आपल्याला मांजरीच्या पिलासारखी पंढरपुराला नेती आणि भगवंताच्या चरणावर ठेवती कशासाठी सांगतोय मी की जी वारी आहे ती 700 वर्षापासून केलेली ती प्रतिज्ञा आहे आणि आपल्याला मोक्ष मिळतो ना चरणावर ठेवून कसा मिळतो 4 मुक्त्या आपल्याला कोण मुक्त्या देवाची वारी उभा क्षण भरी देणे मुक्ती चारी साधी चारही मुक्ती आपल्याला मिळते साईजोग मुक्ती समपती मुक्ती स्वयंपती मुक्ती ह्या चारही मुक्त्या आपल्याला मिळतात ह्या वारीची ही साधन आहे मग वारी म्हणजे काय वारी मल्हारी भिक्षा मागून खाता तुम्ही आणि तुम्ही ही प्रतिज्ञा करता कशावर करता प्रतिज्ञा ही कशावर कुणाच्या आधारावर ही प्रतिज्ञा करता त्याच्यावरती एक दृष्टांत तुम्हाला सांगतो फार महत्त्वाचा दृष्टांत
एक मनुष्य शेतकरी होता आणि तो शेतकरी गरीब परिस्थिती होती त्याची. त्याला 4 मुलं होती आणि 3 मुलाची त्याची लग्न झाली होती आणि 2 मुलाचं लग्न एका मुलाचं राहिलं होतं. आणि त्यांच्या बायकांना म्हणजे साड्यामध्ये 2-2, 3-3 डबल लावलेले साडी अशी नेण्याची मोल मजुरी करून खायची. आणि वेळेला कधी अन्न नाही, दागदागिने नाही, काय नाही, म्हणजे ती संसारामध्ये ती वैधून गेलेली होती. अशी असतानंतर 4थ्या मुलाचं लग्न झालं. पण तो थोडा शिकलेला होता, त्याला शिकलेली बायको मिळाली. आणि शिकलेली बायको मिळाल्याच्या नंतर त्याला बायको पण सोयरी पण चांगली मिळाली. त्याची बायको पण शिकलेली मिळाली, श्रीमंत घराण्याची मिळाली. आणि मिळाल्यानंतर त्याचं लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी सासरी आली. आणि सासऱ्याला आल्याच्या नंतर तिच्या जावं म्हणू लागल्या, काय ग बाई, तुझा बाप एवढा श्रीमंत असून हे बघ आमच्या दुखल्या लुगड्यांना किती डबलं लावलेले आहेत बघ, आणि खायला कधी अन्न नाही, कधी फिरणं नाही, कधी काय नाही, तसंच झोपायला लागतं. आणि तुझ्या बापाने इथं तुला दिली, तुझं कपाळ करंट आहे. त्या टायमाला ती जी मुलगी बोलली की ती मुलगी म्हणजे माझा बाप श्रीमंत आहे आणि माझी आई श्रीमंत आहे. मी गाडी भरून तिथून आली, गाडी भरून आली आणि तुमचा सर्वांचा संसार सुखाचा करील. का तुम्हाला आतापर्यंत तुम्ही अशी दारिद्र्यामध्ये राहिला, आता तुम्हाला याच्या पुढे तुम्हाला अशा परिस्थितीत राहून देणार नाही. माझा बाप श्रीमंत आहे, आई श्रीमंत आहे आणि मी तिथं जाईन आणि गाडी करून आणीन आणि असा तुमचा संसार सुखाचा करेन. आपण त्याचं दुसरं
पंढरपूरला नेईल हा संसार माऊलींचा आहे. तर असं म्हणल्याच्या नंतर माऊलींना म्हणले की तुमचे बाप श्रीमंत आहे खरंय, पण ते जर चिंबूच असले तर मग काय फायदा. जेथे जेथे दया आणि संपत्ती दोही आली एका ठाई, तेथे धनंजा दादय गुरुजी माझी. दया पाहिजे, संपत्ती पाहिजे. संपत्ती असून दया नसलं तर काय आहे भाऊ, काहीच नाही. म्हणजे दोन्ही पाहिजे. मग अशी त्या भगवंतामुळे सगळं आहे असं माऊली सांगतात. तिथं दया आहे, संपत्ती आहे. पंढरपूर एक वसले, पंढरपूर एक वसले का पंढरपूर एक वसले गाव, एक वसले गाव. असा माझा बाप आहे आणि तो श्रीमंत पण आहे आणि दयाळू पण आहे. सगळ्या गुणांनी तो भरलेला आहे. 6 गुण त्याच्या जवळ तो भगवंत. यश, श्री, ऐश्वर्य, वैराग्य, ज्ञान, औदार्य असा तो भगवंत आहे. आणि तो भगवंत तुम्हाला सगळं देईल असं सांगतात. पण म्हणले लोक म्हणले मग तुम्हाला एवढा तुमचा असून तुम्हाला भीक मागल्यासारखंच होईल. माऊली म्हणतात मी भीक जरूर नाही मागणार. ऐका, कन्या सासूची जाये मागे परतुडी पाहे. जी सासूरवासीला कन्या जाती तिला बसवायला लग्न झालं की बसवायला किती लोक येतात, ती जायला तयार नाही होत. का? कारण तिला सासऱ्याला जायचं अवघड वाटतं. ती जात नाही. ती वडिलांना म्हणते मी जाणार नाही सासऱ्याला. अगं बाई असं नसतं, सासऱ्याला जायचं असतं, नंतर नाही मी म्हणती. तरी वडील म्हणतात नाही आता जायला पाहिजे. ती म्हणती वडिलांना तुम्ही मला कंटाळा का, मी मला जेवायला देऊ नका, मला खायला देऊ नका, पण मला पाठवू नका सासरला. अशी सांगितले तरी तिला तिचे वडील हाताला धरून गाडी बसवतात आणि ती मुलगी आपल्या माहेराला तोंड करून बसती. कारण आपल्या माहेरचे लोक बघती आणि हात असं करती. आणि तीच मुलगी माहेराला जाते, सासराला जाते आणि सासरला गेल्याच्या नंतर 2 महिने तिकडे राहती, 2 महिने माहेरात राहती. म्हणजे अर्धा हक्क माहेरात आणि अर्धा हक्क सासरमध्ये असा ती तिचं चालतो. पण नंतर 2-4 वर्ष झाल्याच्या नंतर ती काय करते, संसाराला लागते. संसाराला लागल्यानंतर मुलाला शाळेत पाठवायची, नवऱ्याला डबा द्यायचा. तेवढ्या तिकडे काय होतं, तिचे वडील आजारी पडतात आणि आजारी पडल्याच्या नंतर पत्र पाठवतात की बीबी मला येऊन भेटून जा, मी फार आजारी आहे. बीबी काय करते, दुसरं पत्र घेती, लगेच लिहिती. म्हणती माझा पिंड्याचा डबा करायचा असतो, नवऱ्याचा डबा करायचा असतो, घरातली कामं करायची असतील, आता मला यायला मिळणार नाही, आता यायचं नंतर यायचं, मग नंतरच मी. म्हणजे बघा असं पत्र पाठवती. नंतर म्हणजे गेले हो असं ती पत्र काढली. म्हणून ती कशी झाली की त्या वडिलांच्या दिवशी निष्ठूर बनली की
तिचा पहिली जात नाही आणि गेली तिथं रमली की रमली. तसं तिचं नाही सांगत, आपलं सांगतोय. आपण जर म्हणलं पंढरपूरला जायचं तर म्हणतो नाही मला आज काम करायचं, दुसरं काम करायचं. त्याने जर तुला काम दाखवलं तर पण तो तसा नाही. तो सगळ्यांना सांभाळतो. कसा सांभाळतो सांगू. एका वारकऱ्याच्या घरी एक 12 वाजता माणूस आला आणि वारकरी झाला. वारकरी नव्हता तो पण आला आणि तो वारकरी उठल्याच्या नंतर त्याला म्हणलं शिळं जेवण आणून द्यायला लागली त्याची पत्नी. तर तो म्हणला शिळं जेवण वारकऱ्याला द्यायचं नसतं, नवल बनव आणि पुरणाच्या पोळ्या बनव. आणि पुरणाच्या पोळ्या बनवल्या आणि मग तो म्हणला काय माझं भाग्यात. म्हणले वारकरी जेव्हा आलं. तो वारकरी नव्हता, तो म्हणला मी वारकरीच नाहीच आहे आणि भगवंताचा माझा काही संबंध नाही, तुम्ही उगाच काहीतरी म्हणू नका. तो म्हणला तू जर भगवंताचा संबंध नाही ठेवला तर तुला जेवाय नाही. तो वारकरी असाच होता. तो म्हणला नाही दिलं तरी मी तसा नाही. दोघांची भांडणं झाली, तो निघून गेला तसा. आणि रात्री तो वारकरी झोपला आणि त्याच्या झोप्यामध्ये स्वप्नामध्ये येऊन सांगितलं अरे ह्याचं वय किती 50 आणि 50 वर्षापर्यंत यांनी माझं नाव घेतलं नाही आणि माझी कधी भक्ती केली नाही, यांनी कधी माझ्या पंढरीला आला नाही, तरी मी त्याला 50 वर्ष सांभाळलं आणि तू एक दिवस जेवण घातलं असतं तर तुझं काय बिघडलं असतं. विठ्ठल इतका भगवंत आपला दयाळू आहे. मग त्याला इतका दयाळू आहे. अजून एक मानवीने प्रतिज्ञा केली होती तरी अवधान तेजे एकले मग सर्व सुखाची पात्र होईल. ही माझी प्रतिज्ञा ऐका श्रोत्यावर. ही प्रतिज्ञा कशासाठी केली. आपण जे श्रवण करतो, श्रवण निष्ठ करतो की का करतो की ते कसं करायचं असतं. या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं नाही. ऐकलं ते मनात उतरायचं, तिथून हृदयात उतरायचं. संकोची हृदय पेटी करुणी पोटी साठविला. मग काय होईल. तो जर साठवला आपण. त्याच्यावर एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. एका दुकानामध्ये 3 बावल्या होत्या आणि त्या 3 बावल्या 3 प्रकारच्या होत्या. आणि एक माणूस घ्यायला आला. तो म्हणला ही बावली काढायला, ही म्हणले 100 रुपयाला, ही केवढ्याला 200 रुपयाला, ही केवढ्याला 300 रुपयाला. अशा सांगितल्यावर बावल्या तर सगळ्या सारख्या दिसतात आणि मग तुम्हाला किंमत कशी असतो. ते म्हणले असंच विचारणार मला पाहिजे होता. म्हणून म्हणले ही जी बावली आहे ती ह्या कानाने ऐकती, ह्या कानाने सोडून देती. आणि दुसरी जी बावली आहे ती ह्या कानाने ऐकती, तोंडाने बाहेर काढून टाकती. आणि तिसरी जी बावली आहे ती या कानाने ऐकती, मनातून हृदयात उतरून ठेवती. अशी जी बावली आहे ती बावली काय सांगतोय मी तुम्हाला की जे आपण श्रवण केलं हे श्रवण हृदयात उतरून ठेवायचे. हृदय पेटी करुणी पोटी साठविला. साठवायचं असतं ते. असं जर साठवण्याचं मग तो भगवंत आपल्याला कृपा करतो आणि आपल्याला पंढरपुराला पण जायला मिळतं, सगळीकडे जायला मिळतं असं हे सांगितलेलं आहे. म्हणून कुठल्या देवाची आपण प्रतिज्ञा केली पाहिजे, कोणत्या देवाची प्रतिज्ञा केली पाहिजे तर आपल्या पंढरपुराच्या देवाची मनभाऊ भक्ती केली पाहिजे. त्या देवाचं नाव आपण सगळ्यांनी हातवर करा. टाळ्या वाजवून तुम्ही एकच टाळी नाही वाजवली. वर हात करा सगळे. करा वर सगळ्यांना. करा वर हात. Thank you.
साईव कुरण घ्या ना, साईव कुरण घ्या ना, साईव कुरण नंतर 500 द्या. सांगा की गावाची नाव काय मला किती तर बाई दाना सांगा मला. साहेब साहेब पलीकडचं साहेब तुला आनंद Thank you.
मला ना अजून कोणी पाहुणे लोक सांगा की ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या पेक्षा एक कणभर पुढे. माऊलींची जी कीर्ती आहे ती भगवंताच्या पेक्षा पुढे कीर्ती आहे. भगवंताने काय केलं? समुद्रावरती दगड तरवले नामावरती आणि वानरांना पलीकडे नेलं. पण माऊलींनी काय केलं? एक राजा होता आणि तो राजाला सारख्या मुली
आणि तो काय करायचा की बायकोला मुलगी झाली की बायकोला म्हणायचा तुला जर आता परत जर मुलगी झाली की तुला मारूनच टाकेल असं म्हणायचा. आणि परत गर्भधारण राहिली आणि तिला म्हणलं जर तुला आता जर मुलगी झाली ना तुला मारूनच टाकणार मी असं म्हणल्याच्या नंतर मुलगी झाली तिला. आणि मुलगी झाल्याच्या नंतर ती दासी होती, ती दासी फार हुशार होती. तिने मुलाची कपडे घातली आणि म्हणले तुम्हाला मुलगा झाला असं राजाला सांगितलं. आणि तो मुलगा मोठा होत घातला त्याला मुलाची कपडे घालायचे. आणि मोठा झाला 20 वर्षाचा झाल्यानंतर एका राजाने त्या राजाचं राजघराने त्याला एक नवरी बघितली आणि त्याचं लग्न केलं त्या मुलीचं मुलगा म्हणून. त्या मुलीला वाटलं आता माझं सगळं भांडं बाहेर पडणार आता आपल्याला जगून काय फायदा नाही म्हणून म्हणले जंगलात जाऊन फाशी घ्यायची. आणि घोड्यावर बसली ती मुलगी मुलाचा पोशाख घालून आणि जंगलात गेली आणि झाडावर एका चढली आणि झाडावर वर गेली. आणि वर गेल्याच्या नंतर एक दिंडी येत होती. ज्ञानबा तुकाराम अशी दिंडी येत होती. मग ती मुलगी म्हणली मुलगा म्हणून ती म्हणली या संतांचं दर्शन तरी घेऊ आपण आणि नंतर फाशी घेऊ म्हणून ती खाली उतरली. आणि ते कोण होते निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकदा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशी 4 वाहनं होती. आणि ती भावना आल्याच्या नंतर त्या मुलग्याचा पोशाख घातलेला ती मुलगी माऊलींचं चरण धरलं आणि माऊली म्हणले ए मुलग्या पाय सोड पाय सोड. ती मुलगी म्हणते मी मुलगी आहे मुलगा नाही. अरे तू मुलगाच आहे. श्रीची पुरुष करून दाखवला ही माऊलीची शक्ती आहे. म्हणून माऊलीची फार कर्तृत्वपणा आहे माऊलीचा. देवाने काय केलं रावणासंग युद्ध केलं आणि सीतेला परत आणली. पण माऊलीने दुसरं काय केलं सच्चिदानंद बाबाची यात्रा चालली होती ती गेल्यानंतर आणि तिकडून ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई इंद्रायणी बाजूला मूळ करून वरती स्नान करून वरती येत होते. आल्याच्या नंतर ती त्यामुळे टायमाला असं होतं की श्रीनी सती जायचं म्हणून सती निघालेली होती त्यांची जी बायको. आणि मग हे आलेले असं पाहिल्याच्या नंतर त्यांचे सहज माऊलीचं चरण धरलं. माऊलीच्या चरण धरल्यानंतर माऊली म्हणले अखंड सौभाग्यवती. अहो म्हणले माझ्या जर नवऱ्याचं हे यंत्रा चालली तुम्ही कुठल्या जन्माचा आशीर्वाद निवृत्तीनाथांचं बघितलं गुरुक या जन्माचा म्हणून सांगितल्याच्या नंतर या जन्माचं सांगितलं उठला म्हणले ते खाली उतरल्याच्या नंतर हात फिरवला आणि हात फिरवल्याच्या नंतर सचिदानंद बाबा उठून म्हणले शेते 12 उतरे लेली ज्ञानेश्वरी जो टीका करीतो सचिदानंद बाबा कुणी जर टीका केली माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सचिदा बाबांनी लिहिली एवढा माऊलीचा अधिकार आहे. म्हणून आळंदीला आपण जाऊ दर महिन्याला आळंदीला जाऊ. आपल्या माऊली म्हणजे आपली आहे म्हणून. आणि माऊली सध्यात आपला जो आई बाप आहे तो पंढरपुरात आहे. त्या पंढरीला जाऊ आषाढीला पंढरपुराला जाऊ. कार्तिकीचा इथे वारी असते माऊलीची मोठी तिला जावं दर महिन्याला जावं. का जावं तर तिथं इंद्रायणी आहे. इंद्रायणीची एवढी ताकद
माऊली सुद्धा समाधीवर डोकं ठेवलं तो जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अगदी आयुष्यभर रेडा बोले एवढी ताकद माऊलीच्या अंगामध्ये आहे. माऊलीच्या दारामध्ये एक धर्मकरी बसला होता. काय मागव? आपल्या संसारात करडून गेलेलं मला धन दे, ऐश्वर्य दे आणि माझं नाव लौकिक कर. मग माऊली म्हणले आता ह्याला पुढे पाठवायला पाहिजे. बरोबर पाठवलं. गुणगाई नावली हीच माझी सर्व जोडी नरंगे मुक्ती धन संपदा संता संकेती सदा. म्हणले इथं काही थांबू नका. तुम्ही मा देहुला ना तुकाराम महाराज आहे ते तुम्हाला सगळं देतील. औषध दिलं. तुकाराम महाराजांच्या तिथे गेल्यानंतर मग दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर म्हणले का आला? माऊलीच्या जवळ बसलो होतो. मला ऐश्वर्य दे, धन दे, संपदा दे, माझं नाव लौकिक कर. अरे 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 म्हणले जयाच्या दारी सोन्याचा पिंपळा अंगी आयुष्यभर आणि माझा बाबाशी काय थोडं म्हणत पायाची आव्हान पायावरी तुझं कपाळ करत दे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान देवाच्या माशी त्याच्याजवळ काय कमी आहे आणि तुला इकडे पाठवला. विठाला आषाढी कार्तिकीला वारीला जावं, वारीचं सुख घ्यावं. वारी काय आहे की वारीमधील कळती. आपल्याला चहा प्यायचा असलं त्या साखर टाकली नाही माऊली ती कशी पाहतो आपण पेल्यावरती दिसती ना. म्हणून जाऊन पावादी आणि एकदा गेला की दुसऱ्या वर्षी वकुटी बांधायला लागते त्याला. तो आपोआपच मारतो. अशी गुढी याची तर गुढी गुढी कशाची? नामाची गुढी. नाम हे सगळ्यात मोठे गगनावर नाम आहे. म्हणून माऊली म्हणतात की माझा बाप पंढरपुरात आहे, आई पंढरपुरात आहे आणि तो काय करतो? आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. दर्शन घेतलं की आपल्यासारखं करतो. ज्ञानेश्वर